नमस्कार. मी उद्योजक होणाऱ्याच्या या टॉक शोमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, यशस्वी होण्यासाठी काय गरजेचं असतं? आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की शिक्षणाकडे लक्ष दे. सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेत उत्तम मार्क मिळणं, कारण एकदा परीक्षेत उत्तम मार्क मिळाले की पुढचं भविष्य सुरक्षित होतं. पण सगळ्यांनाच काही परीक्षेत चांगले मार्क मिळतात असं नाही. मग ती मुलं हुशार नसतात का? आणि महत्त्वाचं काय, पुस्तक छान पाठ करणं महत्त्वाचं की पुस्तकातलं ज्ञान आचरणात आणणं महत्त्वाचं? नापास झालेल्या मुलांना काहीच भविष्य नसतं का? हे सगळे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत. कारण आपल्याबरोबर आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, प्रमोद काटे सर. नमस्कार. आत्ताच मी शिक्षणाचा उल्लेख केला. खरं तर परीक्षेत कमी मार्क मिळाले असं सांगणं आपल्याला खूप लाजिरवाण वाटतं. पण तुमचं उदाहरण असं आहे की आज तुम्ही अभिमानाने सांगू शकता की हो, मला एका परीक्षेत कमी मार्क मिळाले होते. त्याविषयी सांगा. मी लहान 9वीला असताना, 9वीला साधारणतः वार्षिक परीक्षा झाली. सगळ्यात जास्त मार्क मला हिंदीमध्ये पडले होते, 2 मार्क. काय सांगता? बाकी सगळ्या विषयामध्ये म्हणजे साधारणतः सगळ्या विषयात फेल झालो. आणि नंतर मग पुन्हा 9वीच्या वर्गात आलो, पाठच्या वर्गामध्ये. दुसरा धडा होता, स्वदेशीवरती धडा होता, आणि स्वदेशी जागरण मंच आणि स्वदेशी हे आंदोलन चालू केलं होतं. त्या दरम्यान मला बाबू गेनू हा अंगामध्ये भिनले, आणि त्या दिवसापासून माझ्यामध्ये जो परिवर्तन झाला, आणि जे परिवर्तनाचं चक्र झालं आजपर्यंत मी स्वतंत्र पूर्णपणे स्वदेशीचा वापर करतो. आणि त्या क्षणापासून माझ्यामध्ये कधीही मी पुस्तक पाठांतर न करता सर्वच्या सर्व विषयात पास व्हायला लागलो. त्यामुळे एक पक्कं निर्माण झालं की ह्याच्यापूर्वी मी पाठांतर करायचं, बरोबर. आणि नंतर मग असा बदल झाला जो शरीरामध्ये मी माझ्यासाठी मनामध्ये निर्माण केलं की मला कशासाठी शिकायचं आहे, मला कशासाठी पुढे यायचं आहे, तर मला राष्ट्र कामासाठी पुढे यायचं आहे. आणि ते मनामध्ये भिनल्यामुळे मग नंतर मला पाठांतराची कधीच गरज लागली नाही. बरोबर. कारण ध्येयहीन गोष्ट एखादी करण्यापेक्षा तुमच्या डोळ्यासमोर एक ध्येय असेल तर तुम्ही जे काम करता त्यामध्ये आपोआपच तुम्हाला रस निर्माण होतो. बरोबर. तुमचं हे उदाहरण खरोखरच खूप प्रेरक आहे. स्वदेशीसारखं एक अतिशय महत्त्वाचं आंदोलन म्हणूया, एक महत्त्वाचं तत्त्व म्हणूया, ते तुम्ही आयुष्यभरासाठी अंगीकारलं. त्यामधून उद्योजकतेची अर्थातच खूप बीजं त्यामध्ये आहेत, कारण आपल्या स्वावलंबन हेच मूळ स्वदेशीचं एक तत्त्व आहे. तर यातून उद्योगाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? मी मुळातच लहानपणापासून ज्यावेळेस मुलं फटाक्या वाजवतात दिवाळीमध्ये, त्यावेळेस फटाक्या विक्री करायचो. म्हणजे लहानपणापासूनच वडिलांनी सुद्धा ज्यावेळेस आम्ही फटाक्या, बरेच मुलं मागतात, तर मी वडिलांना म्हटलं नाही, मी फटाक्याचा व्यवसाय करेन. आणि वडीलही चांगल्या नोकरीला होते, पण कधी मला रोखलं नाही. इव्हन स्काउट गाईडचे जे हे असतात, प्रयोग असतात, त्यावेळेस बराच खरी कमाई, बऱ्याच वेळा मुलं काय करतात, सही मारतात आणि वडिलांना देतात. त्यावेळेस मी गजरे विकायचो रस्त्यात जाऊन, कारण का मला पुढे येऊन एक चांगला उद्योजक निर्माण करायचा आहे हे मनामध्ये बनलं होतं. आणि त्याच्यानंतर मला एशियन पेंट कंपनीमध्ये सारख्या नोकरी मिळत होती, पण मी नोकरी नाही घेतली. मी म्हटलं नाही, मी उद्योजक होणार. त्यामुळे मी त्यावेळेस टाळलं, आणि आजही सरळ उद्योजक ह्याच्यावरती काम करतो. आज तुम्ही स्वतः तर उद्योजक आहातच, पण त्याचबरोबर उद्योजकांना जे एक अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ तुम्ही अनेक महोत्सवांच्या माध्यमातून उपलब्ध करून देता, तर त्याविषयी सांगा. मुळात काय झालं, मी लहानपणापासून फार वस्तीमध्ये राहिलेला हे आहे. तर मी पाहिलेलं आहे की आमच्या वस्तीमध्ये राहिलेले असतात छोटे छोटे उद्योजक असतात, जे खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतात, पण त्यांना प्लॅटफॉर्म नसतो. छोटे छोटे प्रोडक्ट्स असतात, बनवत असतात, प्लॅटफॉर्म नसतो. मुलुंडमध्ये मी सगळ्यात पहिला प्रयोग केला छोटा. तर एक 20-1 जणांना एक हॉल घेऊन मी छोटा हे प्रयोग केला, आणि त्यात लक्षात आलं की त्या लोकांना चांगला उत्पन्नाचा आधार आला. त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठा, मग त्यानंतर सुरुवात केली ठाण्याला. एक ठाणे व्यापारी पेठ म्हणून भरवलं. 180 उद्योजकांना तिथे मी संधी दिली होती. जवळपास 5-1 लाख लोक त्या कार्यक्रमाला भेट देऊन गेले. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी चांगल्या प्रकारे उद्योजकांना आपण यांना प्लॅटफॉर्म देऊ शकू. मग मी पूर्ण कोकणामध्ये काही आता मी ह्या घडीमध्ये कोकणातल्या काही उद्योजकांना, छोटे छोटे ग्रामीण बचत गट असतात किंवा शेतकरी असतात, ह्या सगळ्यांना मी उद्योग निर्माण इव्हन आत्ता जर दिवाळी गेली, ह्या दिवाळीमध्ये एक छोटासा प्रयोग केला होता. बरेच जण व्हॉट्सअप आणि ह्याचा वापर करतात. मला मुळात वेळ नव्हताच त्यावेळेस सुद्धा दिवाळीमध्ये. तर व्हॉट्सअपचा वापर काय करतात, फक्त फ्रेंडली आपण गप्पा मारणं वगैरे हे सगळं करतो.
मी यावेळेस दिवाळीत काय केलं, शेतकरी हा विषय फार मोठा चालला होता, चर्चेत होता. नाना पाटेकरचा विषय चर्चेत होता. नाना पाटेकरनी शेतकऱ्यांवरती काम कर सांगितलं होतं. हा विषय एवढा चर्चेत होता, तर मलाही वाटलं नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. मग शेतकरी जे कोकणातले शेतकरी आहेत, ते शेतकरी साधारण उत्पन्न कमी अशा प्रकारचे आहेत. मग मी कोकणातल्या काही शेतकऱ्यांना भेट दिली, काही बचत गटांना भेट दिली. बचत गटांना सांगितलं तुम्ही चॉकलेट्स बनवा. काजू फॅक्टरींना व्हिजिट दिली आणि काजू फॅक्टरीनं म्हटलं की तुमचे काजू आम्ही संपवायचा हे करू. आणि एक मिठाईचा पुडा, नॉर्मली काय होतं आज महाराष्ट्रामध्ये एक प्रत आहे की कामगार वर्गाला मिठाई देतो, हे व्यापारी वर्ग आहे तो कामगार वर्गाला मिठाईचा पुडा भेट म्हणून दिली जाते. मग मी यावेळेस कोकणातली दिवाळी भेट अशा प्रकारचा एक पुडा 3 दिवसामध्ये डेव्हलप केला आणि तो मार्केटमध्ये फिरला. 350 लोकांनी याचा फायदा मिळवून घेतला. आणि फक्त मी 1 दिवसाच्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरती हा सगळा उपक्रम केला होता. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जर आपल्याकडे चांगली कल्पना असेल तर त्याच्यासाठी बाजारपेठ नक्की उपलब्ध आहे. आणि जर ती नसेल तर तुमच्यासारख्या उत्सवांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून असेल, ती उपलब्ध करून देता येईल. स्वदेशीचा तुम्हाला इतका ध्यास आहे, हाही उपक्रम मला वाटतं हे आपल्या लोकांना व्यासपीठ देणं याच्यातूनच त्याची निर्मिती झालेली दिसते. आणखीन काय काय कल्पना आहेत किंवा कशा पद्धतीच्या योजना तुम्ही राबवता? आता मुळात काय होतं की बराच वेळ एक्झिबिशन वगैरेमध्ये भाग घेणं बऱ्याचशा उद्योजकांना जमत नाही, कारण की त्याची कॉस्टली असते. 40,000 50,000 असं भाडं असते. त्यामुळे मग आपण आता कोकण महोत्सव ह्या कन्सेप्टमध्ये आपण काम करतोय. बऱ्याचशा भागांमध्ये आता आपण मालाड झालं, गोरेगाव झालं, बोरोडी झालं, विक्रोळी झालं, अशा आपण जवळपास 15-16 ठिकाणी कोकणातले उद्योजक, अशा उद्योजकांना आपण संधी देण्याचं हे करतो. साधारणतः एका माझ्या उपक्रमामध्ये किमान 500 लोकांना रोजगार मिळतो. हा एक फार मोठा जो हे आहे. साधारण बघितलं तर कोकण महोत्सव दिसताना फार छोटा दिसतो, पण त्याचं मी ज्यावेळेला एक दिवस बसलो सहज की आपण नक्की करतो याच्यातलं आउटपुट काय. उत्पन्न तर सगळेच कमवत असतात, मग तो आउटपुटला ज्यावेळेला बसलो त्यावेळेस लक्षात आलं की ह्या पूर्ण उपक्रमामध्ये प्रिंटिंगपासून ते झाडू खात्यापासून ते सगळं पकडलं तर साधारणतः आपण 500 लोकांना रोजगार द्यायचे काम करतो. मग त्यातनं मला ते अजून हुरूप आला आणि म्हटलं नाही, हा आता आपला मार्ग आहे आणि आपण ह्या मार्गातला एक मोठा कारखाना चालू असेल करत, पण हा मोठा उद्योजकांचा प्लॅटफॉर्म द्यायचं काम आपण करू शकतो. उद्योग असं म्हटलं की आपल्यासमोर जसा एक बाजारपेठेमध्ये काहीतरी प्रॉडक्ट आणणं हा जसा एक उद्योग असतो, त्याचबरोबर अनेक नसते उद्योग याही सदराखाली मोडणारे उद्योग असतात. अर्थात ते नसते उद्योग अनेकदा नसते उद्योग नसतात, ते खूप गरजेचे उद्योग असतात. आपण तुमच्या मुलीच्या शिक्षणाविषयी जरा बोलूया. मला वाटतं तिथेही तुम्ही एक उद्योजकतेचा रूप दाखवताय, तर तो काय प्रयोग आहे? मुळात काय झालं, आम्ही लहानपणापासून ज्यावेळेस मी म्हटलो 9वी पासून माझ्या जो परिवर्तन झाला, लहान वयात कॉलेजमध्ये आल्यावरती आम्ही चर्चा करायचो शिक्षणावरती. तर हे लक्षात यायचं की मराठी आणि हे सगळ्या शाळा आणि मराठी शाळेमध्ये टाकणार की नाही विद्यार्थ्यांना, मग त्या कल्पना आमच्या चर्चेत यायच्या. लग्न झालं, लग्न झाल्यावरती स्वाभाविक आम्ही त्या मोडमध्ये आलो की आता मुलाला कुठल्या शाळेत टाकायचं. आमचं शिक्षण आहे म्हणून कमलाकर इंदुरकर आहोत, आम्ही असे काही मित्र आहोत. आम्ही 5 मुलांनी एक वेगळा प्रयोग केला. 2 कमलाकरांचे विद्यार्थी मुलं आणि माझी एक मुलगी आणि माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. आम्ही एक वेगळा प्रयोग अशा प्रकारे केला की आम्ही मुलांना शाळेतच न टाकायचा निर्णय घेतला. निर्णय बघितला तर फार कठीण आहे, कारण की 10 वर्ष आम्हाला हा चॅलेंज आहे. हे चॅलेंज आम्ही स्वीकारलं. मुळात काय होतं, आज पालकांनी एक ठरवलेलं आहे की आपण आपल्या मुलाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी शिक्षकांवरती किंवा शाळेवरती ढकलून द्यायची आणि मग नंतर म्हणायचं की माझा मुलगा हे करणार आहे. आम्ही तसं नाही ठरवलं. आज माझी जी मिसेस आहे ती सुद्धा उद्योजक आहे, ती स्वतःचं हॉटेल चालवते. मी स्वतः उद्योजक आहे, पण आम्ही आमच्या मुलीला कुठल्याही शाळेत न टाकता आज आम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि उर्दू अशा 5 भाषा शिकवतोय. आणि त्याच्यानंतरही एखादी इंटरनॅशनल भाषा अजून काही ठरवलेली नाही, पण आता सध्या 5 भाषा शिकवून आम्ही त्या मुलीला 10वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण करायचं आम्ही ठरवलेलं. आणि हे शिक्षण तुम्हीच देताय तिला? हा, हे मुळात काय होतं, अशा प्रकारचं शिक्षण बरेच लोक घेत असतील, पण शिक्षक हायर करणं अशा प्रकारचं चालतं. आम्ही हे ठरवलं की आम्ही पालक ह्यामध्ये शिक्षण घेतो. त्यामुळे माझ्या मोठा भाऊ, मुळात कसं असतं, आपल्या घरात शिवाजी निर्माण व्हायला पाहिजे असं बरेच जण म्हणतात,
पण घरातनं कोण सुरुवात करत नाही. आम्ही घरातनं सुरुवात केली. मी माझ्या मोठ्या भावाला पण सांगितलं की तुझ्या मुलालाही तू शाळेत नको टाकू, आपण हा वेगळा प्रयोग करू. कमलाकर इंदुलकर आमचे आहेत, ते ह्याच्यात मोठा त्यांचा वाटा आहे. आणि माझी मिसेस पाहत असते, माझा मोठा भाऊ पाहत असतो. अशा प्रकारे आम्ही 5 लोकांच्या हा मुलांचा प्रयोग चालू. नक्कीच एक खूप वेगळा आणि लक्षणीय असा हा प्रयोग म्हटला पाहिजे. आणखीन अशा अनेक लक्षणीय गोष्टी तुम्ही करत असता. जसं मला सहकार भारतीचा उल्लेख करायला आवडेल. उद्योजकांना आणखीन वेगळ्या प्रकारे एकत्रित आणण्याचं काम सहकार भारतीच्या माध्यमातून तुम्ही करता, त्याचं स्वरूप सांगा. मुळात सहकार भारतीमध्ये मी पूर्वी वेगवेगळ्या असा सामाजिक उपक्रम करत होतो. आणि एका पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून ज्यावेळेस आलो त्यावेळेस असं लक्षात आलं की सहकार भारतीसारखी एक चांगली संस्था इथे काम करते. आणि सहकार भारतीने माझ्यावरती मुंबईची जबाबदारी दिली. सहकार भारती एकमेव अशी संस्था आहे जी नॅशनल लेवलवरती पूर्ण देशभरामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारी, चळवळीत काम करणारी एकमेव संस्था NGO म्हणून काम करते. एवढी मोठी संस्था ज्यावेळेस काम करते आणि त्याची माझ्यावरती जबाबदारी येते. खरं तर मी पहिल्यापासून ठरवत आलो आहे की आपण त्या ठिकाणी नक्की योगदान आहे की नाही आपलं देण्याचे, म्हणजे आपण त्या तिथं जबाबदारी देत असतील. त्यामुळे मग GDCA नावाची एक हे असते परीक्षा आहे. मी ठरवलं की मला सहकार भारतीने जर जबाबदारी दिली असेल तर मी त्याची एक्झाम देणार आणि पुस्तक हातात न घेता येणार. आणि मी त्या दिवशी ठरवलं आणि पुस्तक बिलकुल हातात नाही घेतलं. एक्झामला गेलो, मला ज्या भाषेत जमेल त्या भाषेत लिहायला चालू केलं. ज्यावेळेस रिझल्ट आला त्या दिवशी बघितलं की फर्स्ट क्लासने पास झालं. आणि सहकार भारती ही जी आहे आता माझ्यावरती कोकणाची जबाबदारी आहे, कोकणाचं संघटन मंत्री म्हणून जबाबदारी आहे. तर सहकार भारती ही ह्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी संस्था आहे. बऱ्याच वेळा सहकार क्षेत्रात जर बघितलं तर चुकीची मंडळी काम करतात. सहकार भारती ही संस्कारित मंडळींना सहकार क्षेत्रात आणून संस्कारित करणं आणि चांगल्या संस्था कशा डेव्हलप होतील. बऱ्याच वेळा सहकार दरबारी आम्ही वेगवेगळे ज्या प्रश्न असतात, अडचणी असतात त्याही मांडत असतो, लोकांच्या अडचणी सोडवत असतो. इवन त्यांना शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं. सहकार भारती ही एकमेव अशी संस्था आहे महाराष्ट्रातली तर देशातली की जी ट्रेनिंग सेंटर जे आहे ते सहकार भारतीतलं एकदम तज्ज्ञ ट्रेनिंग सेंटर असं म्हटलं जातं. अनेक नवे उद्योजक किंवा ज्यांना उद्योग क्षेत्रात यायला उत्सुक आहेत अशी मंडळी हा कार्यक्रम पाहत असतील. आपण त्यांना काय सांगाल, नेमकं काय करावं, कुठल्या दिशेने वाटचाल करावी? नवीन उद्योजकांना मला हे सांगावं असं वाटेल, बऱ्याच वेळेला मीही साधारण घरातनं आलेलो हे आहे. माझ्या आईवडिलांनी मुळात मला सहकार्य केलं, माझ्या मिसेसने मला सहकार्य केलं. कारण की ह्या सगळ्या ह्याला खरं तर घरातनं पाठिंबा लागतो. बऱ्याच वेळा बरेच लोक म्हणतात की घरातला पाठिंबा नसतो, तर तसं नसतं. घरातला प्रत्येकाचा पाठिंबा असतो, फक्त तुम्हाला ते माहीत नसतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा एक, बऱ्याच वेळा मराठी तरुणांमध्ये हे मला जाणवतं की हे सगळेजण म्हणत असते की आम्हाला फायनान्सची अडचण आहे आणि त्यामुळे आम्ही पुढे जात नाही. मी नक्की हे ठामपणे सांगू शकेन की फायनान्स हा कधीही उद्योजकाला अडचण येत नाही. 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये उद्योग करू शकतो. मी आत्तापर्यंत फार मोठमोठे उपक्रम केले. माझ्या खिशामध्ये 10 रुपये पण नसताना सुद्धा मी 20-20 लाखाचे प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यामुळे हा तर ठाम मी सांगू शकतो. आणि माझ्याकडे अनुभव आहेत, एक नाही तर असे कित्येक प्रयोग आहेत. साधारण मी एक छोटासा उदाहरण सांगतो. खरं तर 26 जुलैला पाऊस पडला होता. 26 जुलैला पाऊस पडल्यावरती बऱ्याच लोकांना माहिती असेल काही ना काहीतरी अन्न लागतं तुरंत लगेच देण्यासाठी. तर लोकांनी पैसे गोळा चालू केले. आम्ही काय केलं, सकाळी उठलो, एका ठिकाणी आलो, लहान पोरांना गोळा केला आणि लहान पोरांना गोळा केला आणि एकत्र बसवलं आणि त्यांना सांगितलं काय, तुम्ही एक काम करा, सगळ्यांनी घरोघर जायचं. 8 वाजले, सगळ्यांच्या घरी चपात्या बांधल्या असतील. लहान मुलं, एक 20 लहान मुलं होती, सगळ्यांच्या घरी गेले, चपात्या गोळा केल्या. जवळजवळ 20 स्क्वेअर फीटची, म्हणजे 200 स्क्वेअर फीटची जी हे आहे, 20 बाय 20चा रूम, तो गोणी भरून चपात्या पूर्णच्या पूर्ण भरल्या होत्या. आणि त्यात लोणचं आम्ही देऊन डिस्ट्रीब्यूट केलं होतं. हा एक सोशल मधला झाला. उद्योजकता मधला म्हटला तर आम्ही कुठल्याही प्रकारचं, आपण जर आज जे साधे इव्हेंट्स करतो, आता आम्ही एवढे मोठमोठे इव्हेंट्स करतो, साधारणतः छोटे नॉर्मली जर ॲडव्हान्स दिले तरी कार्यक्रम करता येतो. आता तर तेही नाही राहिले. खरं तर एवढा फास्ट झालेला आहे, लोकांना फक्त तुम्ही एवढं जरी सांगितलं
की बाबा तुमचा कार्यक्रमाला तुम्ही बुक आहात, तो करायला तयार आहे. मी स्वतः 20-20 लाखाच्या पेक्षा मोठे मोठे प्रोजेक्ट केलेत. कधीही कुठेही कुणाला मला पैशाची अडचण आली नाही. त्यामुळे तुमचा विश्वास जर ठाम असेल ना तर तुम्ही नक्कीच करू शकाल. तुमचं मन जर पक्क नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुम्ही उद्योग करू नका. तुम्ही सरळ काय करा, एखादी छोटीशी नोकरी करा, नोकरीमध्ये जा. तुमचं मन एवढं ठाम पाहिजे की नाही मी हे करणार, मग तो 20 लाखाचा असो की 1 करोडचा असो, तर तुमचा यशस्वी नक्की होणार. आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे मी उद्योजक होणारच, याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना हाच विश्वास, म्हणजे म्हणूनच आपण होणारच असं म्हणतो, की हा विश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे आणि तो एक दिवस नक्की साकार होणार आहे. तर याविषयी, या प्लॅटफॉर्मविषयी आपल्याला काय वाटतं? मुळात ह्या प्लॅटफॉर्मशी मी पहिल्या पर्वापासून जोडला गेलेला आहे. बऱ्याच वेळा चढ उतार हा सगळीकडे असतो, तसा माझ्याही आयुष्यात चढ उतार हा बराच वेळा आला. मुळात एक इव्हेंट असा होता, तिसरा इव्हेंट मला वाटतं मुलुंडला झाला असेल. त्या इव्हेंट्समध्ये मी हेमंत मोरे आहेत त्यांना म्हटलो की मी काही इव्हेंटला येत नाही, कारण की मी थोडासा मनामध्ये खचलेलो आहे. आणि नंतर मग त्या इव्हेंट्समध्ये तरीही मी आलो. म्हटलं ठीक आहे, चला आपण जाऊन येऊ. गेल्याच्या नंतर मग ज्यावेळेस मी काही लोकांचे अनुभव ऐकले, त्यावेळेस पुन्हा मला पुनश्च हरिओम जो म्हणतात ना, तो पुन्हा तिथून सुरू झाला. त्यामुळे ह्या सगळ्या टीमला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचेही मनपूर्वक आभार. काटे सरांचा हा संपूर्ण प्रवास नक्कीच आपल्याला अचंबित करणारा आहे आणि त्याचबरोबर खूप प्रोत्साहित करणारा सुद्धा. कारण शाळेत असल्यापासून आपल्याला उत्तरं तोंडपाठ करायची सवय लागली, पण प्रश्नाचं उत्तर तोंडपाठ करण्यापेक्षा प्रश्नाला तोंड देणं हे खरं जास्त गरजेचं आहे. आणि मला वाटतं काटे सरांच्या कहाणीतून आपल्याला हेच कळतं की हे जर आपण करू शकलो तर आपण आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो. उद्योजकतेकडे वळत असताना हा जो आत्मविश्वास आहे हा अत्यंत महत्त्वाचा, आणि या कहाणीतून तो आपल्याला मिळतो. हा आत्मविश्वास पुढे घेऊन वाटचाल करणारच आहोत. पुढच्याही भागामध्ये अशीच एखादी सक्सेस स्टोरी किंवा अशीच एखादी यशोगाथा तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत. तोवर नमस्कार. नमस्कार.